लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला। लाडकी बहीण योजनेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय, तर लाडकी बहीण योजनेवर सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। त्यांनी सरकारचा एक GR ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही हा मुद्दा मांडला होता की तुम्ही टप्प्याटप्प्याने 24 ते 25 लाख महिलांची नावं कदाचित कमी करणार आहात, त्याचं स्पष्टपणे उत्तर आम्हाला द्या। पण त्याच्यावर आम्हाला थातुरमातुर उत्तर हे मंत्री महोदयांकडून तिथं मिळालं। पण आता आपण जर बघितलं तर 24 लाख महिलांची नावं तिथं कमी केली। आणि मग अशा पद्धतीने जर गोष्टी घडत असतील तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। सरकारने या बाबतीतली जबाबदारी घ्यावी। कसं या 14,000 पुरुषांचं नाव आलं हे लोकांना सरकारने सांगावं आणि मंत्री महोदयांनी यासाठी राजीनामा हा दिलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जी काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत। आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत। त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल। जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जातील। सरकारची मानसिकता ही त्या योजनेसाठी पात्र असलेल्या प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे ही स्वच्छ आणि स्पष्ट आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावर मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आणि स्वतः त्या खात्याच्या मंत्री कुमारी आदितीताई तटकरे असतील, हे बसून याबाबतचा निर्णय घेतील। पण ज्या पात्र असलेल्या महिलांना कुठेही ह्या योजनेच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवण्यात येणार नाही। पण ज्या पात्र नाहीत अशा महिला असतील, पुरुष असतील, त्याबाबत नक्कीच योग्य ती कारवाई सरकार करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।